मित्रांनो, 1857 चे स्वातंत्र्य समर ग्रंथाची गाथा. मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ज्याच्यावर मुद्रणापूर्वीच बंदी घातली आणि तशी बंदी असतानाही ज्याचे मुद्रण आणि गुप्त प्रसारण श्रीमती कामा लाला हरदया मध्ये हिंद सैन्य ब्रिटिश सत्तेवर जेव्हा उलटले तेव्हा ब्रिटिश सहस्रावधी जातीवंत ब्रिटिशांचे नवे सैन्य धाडू शकले. पण आता विद्रोह बनलेल्या देशावर स्वतःची साम्राज्य सत्ता सशस्त्र शक्तीने चालवण्यासाठी जुने वा नवे असे कोणतेही जातीवंत ब्रिटिश सैन्य इकडे धाडणे ब्रिटनला शक्य झाले. त्यामुळे हिंदुस्थानला शरण जाव्यावाचून ब्रिटनला गत्यंतर उरले नाही. समग्र सावरकर खंड 8 पृष्ठ क्रमांक 477 म्हणजे सैनिक उठावामुळे भारत स्वतंत्र झाला. त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनीही हे मान्य केले. सावरकरांचे प्रयत्न सफल झाले.
आल्यानंतर तिच्या 3 आवृत्त्या, पटवर्धनांच्या भाषांतराच्या मराठी संक्षिप्त 2 आवृत्त्या या वाचून गुजराती 1, मल्याळी 1, तमिळ 2, तेलुगू 1 संक्षिप्त अशा एकूण 27 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. मी त्या प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. या वाचून ग्रंथाची उर्दू, फ्रेंच आणि जर्मन भाषेत आवृत्ती झाल्याचे उल्लेख वाचले आहेत, पण त्या आवृत्त्या मी पाहिल्या नाहीत. आज माझ्या संग्रही इंग्रजी 6, हिंदी 2, मराठी 4, अन्य भाषांतील 3 संक्षिप्त अशा एकूण 15 आवृत्त्या सुरक्षित आहेत. मूळ मराठी आवृत्ती मुंबई येथील सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आहे. या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी एक टपालपत्र श्रीमती कामा यांनी इंग्रजीत छापलेले उपलब्ध आहे. त्यावर एका बाजूला झाशीची राणी असे नाव देऊन चुकून भोपाळच्या बेगमचे छापलेले चित्र आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये एक हुक्का पिणाऱ्या शेठजीचे चित्र नानासाहेब पेशवे यांचे चित्र म्हणून छापले गेले होते. त्यात अज्ञान किती आणि न्यायवेळा मारून असा भाग किती हा संशोधनाचा विषय आहे. त्यात डाकपत्रात आवेदन देऊन पुस्तके मिळण्याचे 2 पत्ते लिहिले आहेत. एक श्रीमती कामा 25 UD पॅथ्यू पॅरिस फ्रान्स आणि 2 FH पब्लिकेशन कमिटी 749 3rd एव्हेन्यू न्यूयॉर्क. मूल कापडी बांधणी $2, कागदी बांधणी $1.5. सन 1927 मध्ये याच्या इंग्रजी आवृत्तीचे मूल्य ₹15 होते. स्वातंत्र्य समर हा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीच हा ग्रंथ इंग्रजी राज्याला घातक ठरेल अशी भीती इंग्रजी अधिकाऱ्यांना वाटत होती, असे मुंबई सरकारने भारत सरकारच्या गृह विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट दिसते. या पत्रात विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या आणि त्यांचे थोरले बंधू गणेश बाबाराव यांनी प्रसिद्ध केलेल्या मॅझिनीचे आत्मचरित्र आणि राजकारण याचा उल्लेख करून पुढे लिहिले आहे की विनायक सावरकर सध्या लंडनमध्ये भारतीय बंडावर एक पुस्तक लिहित असून ते पुस्तक तत्काळ दडपून टाकणे योग्य ठरेल. सोर्स मटेरियल फॉर ए हिस्ट्री ऑफ दी फ्रीडम मूव्हमेंट, मुंबई सरकार, भाग 2, पृष्ठ 399 आणि 439.